नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सध्या आपण ऐकतोय आपल्याला अत्यंत हादरवून टाकणाऱ्या, घाबरून सोडणाऱ्या भयकथा. सध्या आपण ऐकतोय नारायण धारप यांच्या माणकाचे डोळे या भयकथा संग्रहातील कथा. मागच्या कथांना तुम्ही खूप छान प्रतिसाद देत आहात, त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानते. आणि आपली आजची नवीन कथा आहे मूक नायिका. एखादा प्रसंग माणसाच्या जीवनावर एक विचित्र बदल करून टाकतो, त्याला कायमची मनात भीती बसून जाते. असे विविध प्रसंग माणसाच्या आयुष्यात येत जातात आणि त्याची भीती त्याच्या मनात बसते. याबद्दलची ही कथा आहे. तर ऐकूयात आपली आजची कथा, मूक नायिका. माझ्या खोलीत आलेल्या प्रत्येकाला एक गोष्ट खटकते, ती म्हणजे माझी कॉट. त्या कॉटला दोन्ही बाजूंना कठडा नाही. ती एखाद्या जुन्या चौपाईसारखी आहे. ज्यांनी माझ्याकडे एखाद्या रात्री मुक्काम केलाय त्यांना आणखीही काही गोष्टी विचित्र वाटतात. एक म्हणजे रात्रभर खोलीत दिवा जळत असतो आणि दुसरी म्हणजे झोपताना माझे पाय खोलीतल्या कोपऱ्याकडे असतात. पाय आणि भिंत यात कॉटचा कठडा नाही, मोकळी जागाही नसते. या साध्या क्षुल्लक वाटणाऱ्या गोष्टीमागे एक भयानक अनुभव आहे. नावागावाच्या बाबतीत मी जास्त तपशिलात शिरत नाही. वर्णनाच्या सोयीसाठी आपण या माझ्या मित्राला सोपान म्हणू आणि त्याच्या गावाला हरिपूर म्हणू, कारण हा सोपानही अजून जिवंत आहे आणि जेथे हा प्रकार घडला ती वास्तू ही अजून चांगल्या स्थितीत आहे. सोपान हा माझा अनेक दिवसांपासूनचा मित्र. अगदी मोकळ्या स्वभावाचा, खूप बडबड्या, थट्टा विनोद मस्करी करणारा, अगदी जॉली. आमच्या वर्तुळात अत्यंत पॉप्युलर. अभ्यासात काही फारसा चमकायचं नाही, पण ती उणीव त्याने आपल्या अंगच्या गुणांनी भरून काढली होती. जेवढं एकत्रित आयुष्य होतं तेवढं आम्ही एकमेकांच्या संगतीत मजेत काढलं आणि मग आपापल्या वाटेला लागलो. सर्व दिशांना विखुरलो. अधूनमधून त्या ग्रुपमधला एखादा भेटला तरच बाकीच्यांचे विषय निघायचे, चौकशा व्हायच्या. इतर वेळी जो तो आपापल्या व्यवसायात दंग झालेला असायचा. सोपान एका व्यापारी कंपनीच्या सेल्स ऑफिसमध्ये लागला होता, एवढं मला प्रत्यक्ष माहीत होतं. त्याची पुढची प्रगती अशी कर्णोपकरणेच कानावर आली. तो व्यवसाय त्याच्या स्वभावाला साजेसाच होता यात शंका नाही. बढती मिळत मिळत तो एक्झिक्युटिव्ह कॅडरमध्ये आला. हरिपूर येथे कंपनीचे रिजनल ऑफिस होते, तिथे त्याची नेमणूक झाली आणि गावातील एका धनाढ्य घराण्याशी सोपानची ओळख होऊन त्या गृहस्थांच्या एकुलत्या एक मुलीशी त्याचा विवाहही झाला. पगारी नोकरी सोडून त्याने एजन्सी लाईन सुरू केली आणि काही दिवसातच त्यातही चांगले यश मिळवले. मला सोपान भेटला तेव्हा तो असा स्थायिक, संपन्न, सुखी, संसारी झाला होता. अर्थात याच्या बदल्यात त्याने एका ठिकाणचे वास्तव्य स्वीकारले होते. मला वाटतं कधी कधी त्याला आपले पूर्वीचे स्वैर भटकते आयुष्य किंचितच्या खेदाने आठवत असावे व ते अजून जगणारे आम्ही आणि आमच्याबद्दल त्याच्या मनात किंचितचा हेवा असावा. नाहीतर त्याने मला इतक्या आपुलकीने सुट्टीसाठी 4 दिवस गावाला यायचं निमंत्रण कशासाठी दिलं असतं? माझ्याशी 4 दिवस बोलण्यासारखं असं त्याच्यापाशी होतं तरी काय? गप्पा मारून त्या पूर्वीच्या आयुष्याची एक प्रकारची प्रत्यक्षानुभूती आल्यासारखं मला वाटलं. फिरतीवरच्या लोकांना सर्व काही डायरीवर लिहून ठेवायची सवय असते, निदान मला आहे. आणि वर्षाअखेरीस डायरी बदलताना या टिपणापैकी काही पुढच्या वर्षाच्या उपयोगाचे आहे का हे मी चाळत होतो. आणि एकाएकी हे सोपान नाव, हरिपूर गाव, वाड्याचा पत्ता एकदम असं समोर उभं राहिलं. वर्षाची अखेर, कामाचं टार्गेट पुरं झालेलं, सगळीकडे सुटीचं वातावरण. काही लोक बायबलचं पान एकदम उघडून त्यातील निघालेलं वाक्य ईश्वरी संदेश समजतात. मीही हा ईश्वरी संदेशच मानला आणि सोपानला तार केली. तुझं आमंत्रण लक्षात आहे, आता थोडीशी सवड आहे, आता येणं सोयीचं होईल का? तारेनं कळव. उत्तर अपेक्षितच होतं. त्याने 2 दिवसानंतरचा वार आणि गाडी दिली होती. येत आहे, मी त्याला कळवलं. हरिपूर चांगली मोठी व्यापारी पेठ आहे. वस्ती 2 लाखांच्या घरात आहे. 2 गिरण्या आहेत. लहान मोठे 30 एक कारखाने आहेत. गावात बस आहे, कॉलेज आहे. थोडक्यात म्हणजे
आजच्या युगातल्या मध्यम शहराचा नमुना आहे. सोपान स्वतःच माझ्यासाठी स्टेशनवर आला होता. गाडी सरळ घरी न नेता आम्ही दुकानावर गेलो. एकंदर व्यापावरून आणि उलाढालीवरून त्याचा व्यवसाय उत्तम चालत होता हे उघड दिसत होतं. तिथे चहा नाश्ता वगैरे झाला आणि 1च्या सुमारास आम्ही त्याच्या घरी निघालो. गाडी त्याने आपल्या 2 शाखांवरून घेतली. मला वाटत नाही की माझ्यावर केवळ इम्प्रेशन मारण्याचा त्याचा हेतू असावा. ते त्याचं रोजचं रुटीनच असलं पाहिजे. घरी त्याची पत्नी आमची वाटच पाहत होती. तिचं नाव सुशीला होतं. तिचा सारा जन्मच इथे गेला होता. शिक्षण झालं असावं, पण मला असं वाटतं की सोपानचा प्रथमपासून तिच्यावर पडलेला प्रभाव अजून कायमच होता. तिच्या मनाने त्याचं शिक्षण, प्रवास व अनुभव हे सारंच विविध होतं. तिच्या वागण्यात मला त्या आदरयुक्त कौतुकाची चांगलीच छटा दिसत होती. त्यांचं एकमेकांशी वागणं कृत्रिम होतं किंवा त्यांच्यात जिव्हाळा नव्हता असा मात्र याचा अर्थ नाही. सोपानच्या त्या पूर्वायुष्यातला मित्र म्हणूनही ती माझ्याकडे जरा आदरानेच पाहत होती. दुपारचं जेवण साधंच होतं. सोपान 3ला परत पेढीवर जात असे. रात्री काहीतरी खास बेत करू, 2-4 लोकांनाही बोलवतो, जरा मजेत वेळ जाईल, तो म्हणाला होता. जेवण झाल्यावर आम्ही दोघं हॉलमध्ये बसलो. सोपानची गाठ पडल्याला आता 4 तास झाले होते आणि मला सारखं काहीतरी खटखट होतं. काय? जरा विचार करताच माझ्या ध्यानात ते आलं. मी नकळत पूर्वाश्रमीचा सोपान समोर उभा केला होता आणि आता हा समोर बसलेला सोपान, दोघांची मी तुलना करीत होतो आणि त्यात काहीतरी विसंगती होती. सोपान बदलला होता. बाह्यरूपात नाही किंवा बाह्यरूपात झालेला बदल इष्ट होता, अपेक्षितही होता, स्वास्थ्याचा निदर्शक होता. त्याच्या वागण्यातच बदल झाला होता. त्याची ती गडबड, धावपळ, थट्टा, विनोद हे कमी झालं होतं. तो गंभीर झाला होता. पण हा गंभीरपणा वयामुळे आलेलं प्रौढत्व नव्हतं. त्याच्या मनावर कसलं तरी दडपण होतं. मला सांगावं की नाही याचा तो विचार करीत असला पाहिजे. पण शेवटी तो काहीच बोलला नाही. 3 वाजेपर्यंत आमच्या इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. चहा झाला आणि तो दुकानावर जायला निघाला. हे बघ, तुला पडायचं असलं तर पड जरा वेळ. संध्याकाळी निरोप पाठवलास की गाडी घरी पाठवून देतो, सोपान म्हणाला. मलाही ते ठीक वाटलं. तेव्हा ती संध्याकाळ तशी गेली व रात्री 8:30ला मी घरी आलो. रात्रीचा बेत खरोखर खास होता. 4-5 समवयस्क लोकही जेवायला होते. या सर्व कंपनीत सोपान पूर्वीसारखा मोकळेपणाने आणि अगदी मनापासून संभाषणात भाग घेत होता. जेवणखाण आटोपून सर्वांना निरोप द्यायला 11 वाजले. शेवटी आम्ही तिघेच हॉलमध्ये राहिलो. शेवटचे 1-2 प्रसंग माझ्या मनावर जरा ठळकपणे उठले होते. हॉलमध्ये मंडळी जमली असताना त्यातील काही लोक माझ्याविषयी चर्चा करीत असावेत असं मला वाटलं होतं. आणि 10:30 वाजून गेले तसे जमलेले लोक जरासे अस्वस्थ झाल्यासारखे वाटले. पण कोणीतरी आधी, चला बराच उशीर झाला, निघायला हवं, असं म्हणायची वाटच पाहत होतेसे दिसले. कारण शेवटी ते कोणीतरी म्हणालच आणि सारी मंडळी अगदी उतावळेपणाने उठली आणि 5-1 मिनिटात हॉल पार रिकामाही झाला. सुशीला वहिनीही हॉलमध्ये फार वेळ थांबल्या नाहीत. एक वार माझ्याकडे आणि एक वार सोपानकडे पाहून त्या झोपायला निघून गेल्या. सर्व प्रसंग एकत्रितपणे पाहिले तर त्यातून एक वेगळाच अर्थ निघत होता. मला एकदा वाटलं की या सोपानाला स्पष्ट विचारावं की बाबा काय प्रकार तरी काय? हे वरवरचं दिसतंय, आत खरा प्रकार आहे तरी काय? पण शेवटी मीही गप्पच बसलो. 20-1 मिनिटे आम्ही दोघेही तिथे होतो, पण ध्यानात राहण्यासारखं किंवा महत्वाचं असं काहीही बोलणं झालं नाही. शेवटी मलाही या साऱ्याचा कंटाळा आला आणि एक भल्ली मोठी जांभई देत मी म्हणालो, आई ग, झोपतो बाबा मी आता, चल दाखव तर माझी खोली. पुन्हा एकदा त्याचा तो अस्वस्थपणा, अडखळेपणा आणि मग खांदे उडवीत तोही उठला आणि म्हणाला, ठीक आहे, चल, उद्या खूप वेळ आहे गप्पा मारायला. झोपायच्या खोल्या वरच्या मजल्यावर होत्या. खालच्या हॉलवर वरती सर्वत्र चुने गच्ची होती आणि त्या गच्चीच्या 4ही बाजूंनी गॅलरी होती. या गॅलरीतून खोल्यांची दारं उघडत होती. त्यापैकी एक सोपानची होती
व गॅलरीच्या दुसऱ्या टोकाची खोली मला दिली होती. गॅलरी चारी बाजूंना लहान लहान दिवे जळत होते. गॅलरीतले बाकीचे दिवे मालवून टाकून सोपानने आमच्या बाजूचा एक दिवा तेवढा जळता ठेवला. आम्ही एकमेकांचा निरोप घेण्यासाठी 1-2 मिनिटे थांबलो. बोलताना सोपान पुन्हा एकदा जरासा अडखळत असल्याची मला जाणीव झाली. माझी खोली समोरच आहे बरं का. रात्री काही जरूर पडली तर मला हाक मार. संकोच करायचं काही कारण नाही. बोलताना त्याच्या चेहऱ्यावरचे भाव मला नीट उमगले नाही. थोडासा शर्मिंदेपणा आला असावा असे वाटत होते आणि जराशी काळजीची छटाही असावी. आम्ही दोघे आपापल्या खोल्यांत गेलो. माझी खोली प्रशस्त आणि हवेशीर होती. रंग, फर्निचर, पडदे वगैरे अगदी आधुनिक असले तरी बांधकाम व मांडणी अगदी जुनी होती. मला वाटतं की हे घर याच अवस्थेत इथे 100हून अधिक वर्ष तरी असलं पाहिजे. वास्तविक दिवसभराच्या दमणुकीने झोप अगदी डोळ्यांवर यायला हवी होती, पण मला तर एक लहानशी सुद्धा जांभई येत नव्हती. खोलीत भिंतीमध्ये एक काचेचं कपाट होतं आणि त्यात बरीच पुस्तकं दिसत होती. त्यातली काही मी बाहेर काढली. मला वाटतं त्यात स्टीफन्सचं ट्रेझर आयलंड होतं, किपलिंगचं जंगल बुक होतं, ड्युमाचंही एखादं असावं. पुस्तक कॉटवर टाकून मी कपडे बदलले, उषा शेजारचा दिवा लावला, मोठा दिवा बंद केला व कॉटवर पडलो. 15-20 मिनिटं वाचत पडल्यावर डोळ्यांवर जर अशी ग्लानी आली. पुस्तक दूर केलं, दिवा मालवला आणि डोळे मिटले. रात्री केव्हा तरी मला जाग आली. सर्वत्र विलक्षण सामसूम होती. पहिल्या सेकंदातच मी कुठे आहे, कशासाठी आलोय हे सारं मला आठवलं. हे लिहिण्याचं कारण एवढंच की मी जागा झालो तो अर्धवट झोपेत असा नव्हतो. माणसाला रात्रीची सवय नाही हेच खरंय. ही शांतता अमानवी वाटते, जीवाला अगदी अस्वस्थ करते. काळोखाची भीती माणसाच्या मनात फार फार पूर्वीपासून आहे. पुन्हा लवकर झोप येणार नाही हे उघड झालं. काहीतरी वाचत पडावं असा विचार करून एका हातात मी उशीजवळचं पुस्तक घेतलं व दुसऱ्या हाताने शेजारचा दिवा लावला. अंधारात प्रकाश इतका प्रखर वाटला की क्षणभर माझे डोळे दिपून गेले. अर्धवट डोळे मिटून मी पुस्तक नीट धरत होतो आणि सहज माझी नजर कॉटच्या पायथ्याकडे गेली. पुढची 5-7 मिनिटं खरोखर काय होत होतं ते काही मला माहीतच नाही. माझ्या मनस्थितीचं खरं वर्णन शब्दांनी करणंच अशक्य आहे. माझ्या हृदयाचे ठोके एकदम थांबले. घसा आतून एकदम आवळल्यासारखा झाला. एका हालचालीतच मी पाय वर घेतले होते आणि आता अगदी मागे सर्रकन छातीशी पायांची जुडी करून समोरच्या भीषण दृश्याकडे टक लावून पाहत होतो. या एका हालचालीनेही छातीत विलक्षण धडधड व्हायला लागली होती. सगळ्या अंगाला दरदरून घाम फुटला होता. देवावर अंधविश्वास ठेवणाऱ्यांपैकी मी नाही, पण देव असलाच तर तो माणसापुढे असं भयानक दृश्य कधीच उभं करणार नाही अशी माझी खात्री. त्या क्षणी माझं आयुष्य आणि बुद्धी यांचा तोल जायच्या बेतात होता. कॉटच्या कठड्यावर हात टेकून माझ्याकडे पाहत एका बाईची आकृती उभी होती. अंगावर अलवणासारखं कसले तरी वस्त्र होतं. पदर डोक्यावरून घेतला होता, पण चेहऱ्याची एक बाजू उघडीच होती. सर्व कपडा जीर्ण होता, कुजल्यासारखा वाटत होता. चेहऱ्यात डोळे नव्हते आणि काही काही भागावर तर कातडी किंवा मांसही नव्हतं. काही ठिकाणी जुनाट कातडी दिसत होती, काही ठिकाणी तीही नव्हती. मानेमागून आलेला पदर हातावर लोंबत होता. हातही असाच पांढऱ्या शुभ्र होता. हाताने कॉटचा कठडा घट्ट धरला होता. अशी ही आकृती अगदी निश्चलपणे तिथे उभी होती. माझी नजर तिच्यावर खिळली होती. तिची नजर तरी कसं म्हणायचं? तिच्या चेहऱ्यावरच्या त्या 2 खोबणी माझ्यावर रोखलेल्या होत्या. माझा मेंदू आतल्या आत जळल्यासारखा वाटत होता. डोक्यातून वाफा निघत असाव्यात असं वाटत होतं. दिव्याच्या बटनावर अजून माझा हात होता, पण दिवा मालवायची माझी हिंमत होत नव्हती. एक क्षणभर मी डोळे मिटले.
पण त्याच क्षणात ते परत झटकन उघडले, जीवाला केवढा तरी चटका बसून. ती आकृती अजिबात हलली नव्हती. छातीची धडधड वाढत होती. घामाच्या धारा निथळत होत्या. खोलीत कुठेतरी घड्याळ टकटकत होतं आणि मध्येच एकदा दाराचा किंवा खिडकीचा कसला तरी फट्ट असा आवाज झाला. मला वाटतं त्याच क्षणी मनाचा तोल गेला. वेळेचं भान हरपलं. मी त्या समोरच्या भयानक आकृतीकडे टक लावून पाहत राहिलो. किती वेळ ते सांगता येत नाही. 20 सेकंद असतील, 20 मिनिटं असतील. सर्व विचार, सर्व प्रतिक्रिया, सर्व स्वत्व, सर्व काही ओसरून गेलं होतं. विचारांनी गजबजलेले मनाचे सांदी कोपरे, मनातल्या वाटा, सारं काही रिकामं झालं होतं. अगदी ओसाड झालं होतं. मनाच्या या ओसाड भुयारातून काही आठवडी घोंगावत आल्या. रात्री जेवताना दोघं तिघं माझ्याकडे पाहून आपापसात काहीतरी कुचबुजत होते. ती गोष्ट मनात एक अर्धवट शंका आली की ही कोणीतरी आपली थट्टा करीत असावं. एकदा हा विचार आला, त्या मागोमाग आशा आली आणि मनाचं खचलेलं धैर्य हजारो लहान लहान वाटांनी परत आलं. मी एकदम विलक्षण सद्गतीत झालो. आपला मेंदू या भीषण प्रकारातूनही सही सलामत सुटणारे असं मला वाटायला लागलं. तसा खरोखर मी भित्रा नाही, पण अवसान यायला सुद्धा कशाचा तरी लहानचा का होईना आधार लागतोच. ही कोणाच्या तरी अकलेतून निघालेली जीवघेणी क्रूर पण थट्टाचे या विचाराने मनाला धैर्य आलं. पुढच्या हालचालीला मला कुठून धैर्य आलं हे मी सांगू शकत नाही, पण मी कॉटच्या पायथ्याकडे त्या आकृतीच्या दिशेने एकच लांब झेप घेतली आणि हातानं तिला एकच पण अगदी जोराचा सणसणीत ठोसा मारला. त्या दणक्याखाली ती आकृती चुरमडून खाली पाडली. माझ्या हाताला मात्र एक मोठी जखम झाली. मी कॉटवर तसाच पडलो होतो. धापा टाकीत होतो. खाली पडलेल्या त्या हाडांच्या ढिगाऱ्याकडे विलक्षण रागाने तिटकाराने पाहत होतो. म्हणजे शेवटी ही एक घाणेरडी लज्जास्पद थट्टाच होती म्हणायची. माझ्या आधीही बऱ्याच जणांवर हा प्रयोग झालेला असणार. सोफांचा थट्टेखोर स्वभाव मला आता आठवला. त्याच्याकडे विश्वासाने येणारे आम्ही मित्र आणि आमची अशी क्रूर थट्टा करणारं हे गावठी मित्रमंडळ. सोपान आणि त्याची ही प्रभावळ यांच्यात नक्कीच पैजा लागत असतील. रात्री हे ध्यान दिसताच पाहुणा काय करतो? किंचाळत उठतो का तोंडाला फेस येऊन बेशुद्ध पडतो का वेड्यासारखा हसत सुटतो? मगाशी मनाचा तोल भयानं पार गेला होता. आता पारडे उलटे फिरले. माझ्या अंगात राक्षसी संतापाचा असूर थैमान घालू लागला. सोपानला शिव्यांची लाखोली वाहत मी कॉटवरून खाली उडी मारली आणि त्या सांगाड्यावर तुटून पडलो. सर्व रचना त्यांनी किती कुशलतेने केलीये असं मला वाटलं. ती कवटी हातात घेऊन मी ती खालच्या फरशीवर जोरानं आपटली व त्या हाडांचा पायाखाली चुरा केला. उरलेल्या कवटीचा भाग लाथाडून दिला. फासळ्याचे लाथांनी तुकडे तुकडे केले. मांड्यांची हाडे हातांनी कडाकड मोडली व फेकून दिली. नडगीची हाडे एका भिंतीला तिरकी उभा करून पायाने मोडली. कण्यापासून फासळीनं फासळी मोडून काढली. त्यांचे तुकडे तुकडे केले. छातीचे हाड कोपऱ्यात भिरकावून दिले. हे नाशाचे काम करता करता संतापाची नशा वाढतच चालली होती. त्या जुनाट कुचक्या अलवणाच्या मी चिंध्या केल्या. धूळ आणि कुबट वास खोलीभर पसरला आणि मला जोराचा ठसका आला. मी धापा टाकत कॉटच्या आधाराने उभा राहिलो. मघाच्या त्या भयानक सापळ्याचा आता मागमूसही राहिला नव्हता. खोलीभर फुटकी हाडं, हाडांचा चुरा आणि अलवाणाच्या चिंध्या पसरल्या होत्या. पण एवढ्यानं भागत नव्हतं. ही निघृण थट्टा करणाऱ्याला जाब विचारायला हवा होता. पुराव्या निशी कवटीचा उजव्या बाजूला एक मोठा तुकडा शाबूत होता. तो मी हातात घेतला आणि दार उघडून मी खोली बाहेर आलो. सोपांची खोली समोरच होती. अंतर 20 पावलांचं असेल. सर्व अंगाला गार वारा झोंबत होता. माझे कपडे अगदी घामानं निथळून निघाले होते.
आणि अंगाला चिकटले होते. सोपानच्या खोलीचे दार मी लाथेनं उघडलं आणि आत गेलो. सोपान जागाच होता. त्याने दिवा लावला होता. कॉटवर पडून तो दाराकडे पाहत होता. त्याचा चेहरा सुरकुतलेला, पांढरा, भयभीत दिसत होता. एक क्षणभर तर त्याची नजर ही माझ्यावर स्थिर होईना. पण आता मात्र माझं तिकडे लक्ष नव्हतं. मी त्याला शिव्या देत होतो. इतका वेळ मनात धुमसणारा संताप आणि तिरस्कार आता शब्दांनी ओसंडत होता. माझी आधी भयाने अक्षरशः बोबडी वळली होती. ती आठवण माझ्या रागात भरच घालत होती. माझे केस घामाने कपाळाला चिकटले होते. हातातून रक्त निथळत होते. माझा अवतार खरोखर भयानक दिसत असला पाहिजे. पण सोपान एक शब्दही बोलला नाही. माझ्या एकाही आरोपाला त्यानं उत्तर दिलं नाही. तो कॉटच्या उशीपाशी अंग चोरून बसला होता. मला शंका यायला लागली की माझ्या बोलण्याकडं त्याचं खरोखर लक्ष नाही किंवा अर्धवटच आहे. त्याचं लक्ष आणखीनच कुठेतरी होतं. त्याची जीभ अधूनमधून ओठांवरच फिरत होती. त्याचे ओठ हलत होते, पण शब्द येत नव्हते. त्याचे हात अधूनमधून असहाय्यपणे हलत होते. तेवढ्यात पलीकडच्या खोलीचे दार उघडले आणि सुशीला वहिनी आत आल्या. काय झालंय? झालंय तरी काय? भाऊजी, मला सांगा ना भाऊजी, त्या विचारत होत्या. आणि मग त्या कॉटवर जाऊन सोपान शेजारी बसल्या आणि मी परत एकदा त्यांना सर्व काही सांगितलं. तिच्या दिवट्या पतीची जीवघेणी थट्टा संपूर्णपणे सांगितली. पण सोपान, ही ट्रिक माझ्यावर चालणार नाही बरं का. तुमच्या त्या राक्षसी तंत्राचा मी चक्काचूर केलाय हा. यावेळी मात्र सोपानने माझ्याकडे पाहिलं आणि पुन्हा एकदा त्याची जीभ कोरड्या पडलेल्या ओठांवरून फिरली. मी गप्प बसणार नाही हा सोपान. आपल्या मित्रांपैकी जो भेटेल त्याला तुझा डांबीसपणा सांगितल्याखेरीज राहणार नाही. आणि मग हातातला कवटीचा तुकडा त्याच्या कॉटपाशी फेकीत मी म्हणालो, हा घे पुरावा. तुला दाखवायला आणलाय. जपून ठेव, बदमाश कुठला. सोपानने तो कवटीचा तुकडा पाहिला आणि तो जोरात किंचाळला. मला त्याने एका सेकंदात घाबरवून सोडलं. तो किंचाळत होता. स्प्रिंगच्या सापळ्यात सापडलेल्या एखाद्या सशासारखा किंचाळत होता. सुशीला वहिनीही माझ्यासारख्याच भयचकित झाल्या होत्या. शेवटी त्यांनी सोपानला कसं तरी आवरलं आणि गप्प केलं. पण सोपान त्यांना दूर ढकलत होता. त्याच्या चेहऱ्यावरून मी अर्ध्या तासापूर्वी कसा दिसत असेल याची मला पुरेपूर कल्पना आली. तो धडपडत कॉटवरून खाली उतरला आणि त्या कवटीच्या तुकड्यापाशी आला. त्यावर माझ्या रक्ताचे डाग पडले होते. तो त्या हाडाकडे पाहत उभा होता. काळीच पिळवटून टाकणारा त्याचा तो चेहरा मला बघवेना. मी एक शब्दही बोललो नाही आणि त्याचेही इतर कशाकडे लक्षच नव्हते. रात्रीच्या भयानक प्रसंगाला मिळालेल्या त्या नव्या कलाटणीने मी तर हतबुद्धच झालो होतो. हातात तो हाडाचा तुकडा घेऊन सोपान उभा राहिला. अजूनही तो कशाची तरी विलक्षण उत्कंठेने वाट पाहत होता. वेळ दे देवा, वेळ दे, वेळ दे, तो पुटपुटला आणि त्याने तो कवटीचा तुकडा दाराबाहेर फेकून दिला. पण दारावरच आपटून ते हाड खोलीतच, पण दारापाशी 2 पावलांवर पडलं. सोपानची नजर त्या तुकड्यावर एखाद्या मंत्रमुग्ध पक्षासारखी खिळली होती. त्याच्या झोकांडा जायला लागला होता. मी व सुशीला वहिनी दोघंही त्याला धरायला पुढे गेलो. तो काहीतरी पुटपुटत होता. ऐका 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 ऐका. आम्ही त्याला कॉटवर कसं तरी आणलं व तिघं लक्ष देऊन ऐकत बसलो. ते 15-20 सेकंद माझ्या आठवणीतून कधीच जायचे नाहीत. छातीतली धडपड, सोपानचा विव्हळल्यासारखा श्वास, घड्याळाची टकटक. मध्येच काहीतरी ऐकू आल्यासारखं वाटलं. आम्ही अगदी गप्प झालो आणि मग मात्र शंकाच राहिली नाही. बाहेरच्या गॅलरीतून कोणाच्या तरी संथ, सावकाश, नियमित पावलांचा आवाज ऐकू येत होता. सोपानने आपला पांढरा फट्टक चेहरा हातात झाकून घेतला. सुशीला वहिनींनीही तोंडावरून पदर ओढून घेतला आणि मग चेहरा झाकून मान खाली घातली आणि मग एका हाताने सोपानने खोलीतला दिवा मालवून टाकला आणि चेहरा उशीत लपवून घेतला. शेवटी माझंच धैर्य काय ते थोडे बहुत शाबूत होतं आणि
बाहेरच्या मंद प्रकाशावर उठून दिसणाऱ्या दाराच्या अस्पष्ट चौकोनाकडे तोंड करून मी बसलो. मला वाटतं सुशीला वहिनींनी मला हाताने एकदा खून करण्याचा प्रयत्न केला, पण मी त्यांचा हात सावकाश दूर केला. पण माझंही धैर्य शेवटच्या क्षणापर्यंत टिकलं नाही. अगदी शेवटी मीही हातात चेहरा झाकून घेतला व डोळे घट्ट मिटून घेतले. पण आम्हा तिघांना सर्व काही ऐकू येत होतं. ती पावलं दारापर्यंत आली आणि थांबली. हाडाचा तो तुकडा दाराच्या आत 2 पावलांवर होता आणि मग कपड्यांची सळसळ ऐकू आली. खोलीत कोणीतरी आलं होतं. सुशीला वहिनी गप्प होत्या. सोपान उशीत तोंड खुपसून देवाचं नाव एकसारखं घेत होता. मी माझ्या भित्रेपणाला शिव्या देत होतो, पण मान वर करून दाराकडे पाहायची माझी हिंमत झाली नाही. पावलं पुन्हा खोली बाहेर पडली. तीच ती कपड्यांची अस्पष्ट सळसळ आणि मग गॅलरीतून लांब लांब जाणाऱ्या पावलांचा अस्पष्ट होत जाणारा आवाज. स्वतःला शिव्या देत मी उठलो आणि दारापाशी जाऊन बाहेर पाहिलं. अगदी गॅलरीच्या टोकाशी काहीतरी हल्ल्यासारखं दिसलं आणि मग काही नाही. सर्व गॅलरी रिकामी होती. दाराच्या चौकटीवर मान टेकवून मी कितीतरी वेळ तसाच उभा राहिलो आणि मग म्हणालो, दिवा लावलास तरी चालेल सोपान. दिव्याचा लखलखाट झाला आणि मग मला दिसलं की दारापाशी पडलेला तो कवटीचा तुकडा तिथे नव्हता. तो नाहीसा झाला होता. सुशीला वहिनी बेशुद्ध झाल्या होत्या. सोपान एखाद्या लहान मुलासारखा झाला होता. त्याचाही काही उपयोग नव्हता. त्यांना शुद्धीवर आणायला मला जवळजवळ 10 मिनिटं लागली. सोपान स्वतःशीच बडबडत होता. कसली तरी देवाची स्तोत्र तो पुटपुटत होता. एकदाच त्याने मला एक प्रश्न विचारला, तुझ्याशी काही बोलली नाही ना? आणि मी नाही म्हणताच त्याने सुटकेचा दीर्घ निश्वास सोडला. उरलेली सारी रात्र आम्ही तिघांनी त्याच खोलीत काढली. पहाटेच्या सुमारास सुशीला वहिनींना जरा डुलकीही आली, पण त्या झोपेत इतक्या भयंकर बडबड करायला लागल्या व विव्हळायला लागल्या की शेवटी आम्ही त्यांना जागे केले. पहाट येतच नाहीये असं वाटायला लागलं. सोपांची स्वतःशी बडबड चाललीच होती. जास्त वेळ थांबावं लागलं असतं तर मीही वेड्यासारखा बरळायला लागलो असतो. इतका मनावरचा ताण वाढत वाढत असह्य झाला होता. 2 परस्पर विरोधी प्रतिक्रियांनी माझ्या जीवाची सालपटच उकलल्यासारखी झाली होती. जीवनाचा पायाच हादरल्यासारखा झाला होता. एकदा उठून मी रुमालाने हात घट्ट बांधला व मग परत कॉटवर येऊन बसलो. शेवटी आम्ही दोघंच एकमेकांच्या मदतीला होतो आणि त्या रात्री इतकी मदतीची जरुरी केव्हाही नव्हती. मेंदू कडेलोटाच्या सीमेवर जाऊन पोहोचला होता. शेवटी एकदाची सकाळ झाली. उन्हाचे कवडसे आत आले. बाहेर पक्ष्यांची चिवचिव सुरू झाली आणि मग आम्ही हललो. शरीरांना एक विलक्षण जडपणा आल्यासारखा वाटत होता. सर्व इच्छाशक्तीच गोठून गेल्यासारखी वाटत होती. आम्ही तिघे माझ्या खोलीपाशी आलो. दार उघडं होतं. कॉट शेजारचा दिवा जळत होता. आत जाऊन मी खिडक्या उघडल्या आणि खोली नीट पाहिली. खोलीत काहीच नव्हतं. फक्त कॉटच्या कठड्यावर, कपाटावर, जमिनीवर माझ्या रक्ताचे डाग होते तेवढेच. इतर काही नाही. ती काही बोलली नाही हे नशीब समज, सोपान मनापासून म्हणाला. मला सोपानकडे जरुरीपेक्षा एक क्षणभरही राहायची इच्छा नव्हती. रात्रीच्या त्या प्रसंगाने आमच्यात एक प्रकारचा ताण येणं अपरिहार्य होतं. स्नान वगैरे उरकल्यावर मी खोलीत सामानाची आवरावर करीत होतो. सोपानचा निरोप कसा घ्यावा याचा मनाशी विचार करीत होतो. आत येऊ का रे? दाराबाहेरून सोपानचा आवाज आला. मागे वळून न पाहता मी म्हणालो. सोपान खोलीत आला आणि खिडकीपाशी उभा राहिला. बराच वेळ आमच्यापैकी कोणीच काही बोललं नाही. हे बघ, शेवटी सोपान म्हणाला. काल रात्रीचे तुझे सर्व आरोप मला आठवतात. त्यात काहीच तथ्य नाही. तुझी कोणत्याही तऱ्हेने फजिती करण्याचा माझा विचार नव्हता. माझी फक्त एकच चूक झाली
तुला प्रसंगाची अधिक कल्पना द्यायला हवी होती. तुला त्रास झाला त्याबद्दल मी तुझी माफी मागतो, पण पण माझ्याबद्दल गैरसमज करून घेऊ नकोस रे, प्लीज. पण मी अशा अनुभवांचा अगदी भोगता असं तू का समजून चाललास रे? मला ही खोली का दिलीस? माझी चूक झाली म्हणून सांगतो ना. मी तुझी पुन्हा पुन्हा माफी मागतो. आणि शेवटी माझं कुतूहल जागं झालंच. कॉटवर बसत मी विचारलं, पण सोपान, हा प्रकार आहे तरी काय? इथे पूर्वी काही लोकांनी रात्री झोपायचा प्रयत्न केला, पण ते सारे ओरडत बाहेर पडले. कोणाकडूनच स्पष्ट असं काही समजलं नाही. माझी स्वतःची मात्र इथे रात्र काढायची हिंमत झाली नाही. शेवटी मी तपास केला. वाड्यासंबंधी एक कथा प्रचलित आहे. सुमारे 100 वर्षांपूर्वी येथल्या मालकिणीने एक दत्तक पुत्र घेतला, पण तिच्या सर्व आकांक्षा धुळीस मिळाल्या. हा मनुष्य अत्यंत दुष्ट स्वभावाचा निघाला. व्यसनाधीन, वाईट संगत, सर्व. एका सकाळी मालकीण अचानक दिसेनाशी झाली. खूप तपास झाला, पण तिचा काही मागमूस लागला नाही. या इसमाने तिचं काहीतरी बरे वाईट केले असावे अशी अफवा उठली आणि एका रात्री तो याच खोलीतून किंचाळत बाहेर आला. त्याचे निष्प्राण शरीर खाली चौकात, त्यावेळी मध्ये चौक होता, तिथे सापडले. कोणी म्हणतात त्याने आत्महत्या केली, कोणी म्हणतात तो अपघात होता. पण हा प्रकार तेव्हापासून सुरू आहे. या गोष्टीला एक वाईट पुस्ती सोडली जाते. या खोलीत ती पूर्वीची मालकीण येते, सर्वसाधारणपणे नुसती काही वेळ कठड्यापाशी उभी राहते आणि मग निघून जाते. कुठे तिचं स्थान असेल तिथे परत जाते. 10 पैकी 9 वेळा ती यापेक्षा काहीच जास्त करत नाही. अरे, सोपानचा आवाज आणखी खाली आला. पण एखाद्या वेळी ती बोलते आणि ज्या दुर्दैवी जीवाला त्या सडक्या, कुजलेल्या मृत ओठांवरचे शब्द ऐकू येतात, त्याची या उपाधीपासून कधीही सुटका होत नाही. जगाच्या पाठीवर तो कुठेही गेला तरी तो भग्न चेहरा आणि ती मृतमुखातली वाणी त्याचा पाठपुरावा करते. म्हणून मी तुला पुन्हा पुन्हा विचारत होतो. ती तुझ्याशी काही बोलली नाही ना? आठवतंय? मी यावर काहीच बोललो नाही. सुशीला वहिनीच्या विनंतीवरून दुपारचे जेवण होईपर्यंत मी थांबलो आणि मग हरिपूर सोडले. त्या घरात रात्री कुठेही मला पळभरही चैन पडली नसती. ती एकाकी खोली आणि अंधारात कॉटचा कठडा अस्थीच्या बोटात पकडून उभी राहणारी, बिछाण्यावर बिनडोळ्यांच्या नजरेने टक लावून पाहणारी ती भयानक आकृती. पण अजूनही रात्री कधी कधी भयानक स्वप्ने पडतात. झोपेतून घामाने निथळणाऱ्या शरीराने, धास्तावलेल्या मनाने मी अगदी जागा होतो आणि भेदरलेली नजर कॉटच्या पायथ्याकडे जाते. खोलीतला लख्ख प्रकाश आणि भिंतीला भिडलेली बिनकठड्याची कॉट पाहिली की मग हृदयाचे ठोके सावकाश मंदावतात आणि मग बऱ्याच वेळाने केव्हा तरी पुन्हा झोप लागून जाते. ही होती आपली आजची कथा, मूक नायिका. काहीही न बोलणारी पण प्रचंड घाबरवून सोडणारी अशी ही आपल्या कथेची मूक नायिका. खरं सांगते, मी स्वतः प्रचंड घाबरले होते. माझ्या अगदी हातावर काटे आले होते, इतकी मी घाबरले होते ही कथा वाचताना पहिल्यांदाच. आणि मी आशा करते की हे वाचन नक्कीच तुम्हाला आवडलं असेल, तुम्ही घाबरले असाल. आणि याच्यातून आपण काय शिकू शकतो, तर तुम्हाला जर भीती वाटत असेल तर तुम्ही दुसऱ्याला त्या दरीमध्ये का ढकलायचंय? एखादा मित्र त्याच्या इतक्या जवळच्या मित्राशी असं का वागेल असं मला राहून राहून वाटत होतं. खरं सांगायचं तर मी त्या माझ्या मित्राला खूप मारलं असतं आणि आयुष्यभर शिव्या दिल्या असत्या. पण ठीक आहे, कथा होती. मी आशा करते की हे वाचन तुम्हाला नक्कीच आवडलं असेल आणि इतरही कथा नक्कीच ऐका. आणि कथा आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.